पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे असा पुणेकरांचा समज आहे आणि उर्वरित महाराष्ट्राने पुणेकरांच्या या समजाला आपण बिलकुल धक्का द्यायचा नाही असा एक ठराव एकमताने पास केल्यामुळे आजपर्यंत पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे हा पुणेकरांचा समज आज तागायत शाबूत आहे. कोथरूडच्या बाजूला एक बंगला होता आणि त्या बंगल्याचं नाव होतं मोरारजी कृपा. त्या बंगल्यावरून जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा एक कुतूहल माझ्या मनामध्ये जागं झालं आणि त्या कुतूहलापोटी त्या बंगल्याच्या जरा जवळ जाऊन मी त्या मालकाचं नाव बघण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. बंगल्याच्या आवाराच्या भिंतीवर एका पाटीवर त्या बंगल्याच्या मालकाचं नाव लिहिलं होतं आणि ते होतं V.B. शिदोरे वकील. हे कुतूहल माझ्या मनामध्ये जागं झालं, पण आता याचा खुलासा कसा होणार म्हणून मी घरी परत आल्यावर सहज बोलताना माझ्या वडिलांशी म्हणजे दादांशी हा विषय काढला आणि त्यांना म्हटलं की दादा, या कोथरूडच्या पुढच्या भागामध्ये एक बंगला आहे आणि त्या बंगल्याचं नाव मला थोडं विचित्र वाटलं. दादांनी हसून माझ्याकडे बघितलं आणि पटकन विचारलं, तू मोरारजी कृपा बंगल्याबद्दल म्हणतोयस का? मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला, कारण जी गोष्ट थोडीशी वेगळी म्हणून मी नोटीस केली होती तीच माझ्या वडिलांनीही काही दिवस आधी नोटीस केली होती. मी त्यांना म्हटलं हो. ते म्हणाले, अरे मी जेव्हा ते नाव बघितलं तेव्हा मलाही थोडंसं विचित्र वाटलं आणि त्या बंगल्यामध्ये राहणारे जे लोक आहेत ते शिधाई आहेत. मी म्हणालो हो. मी जवळ जाऊन आज पाटी बघून आलो तर त्याच्यावरती V.B. शिदोरे वकील यांचं ते घर आहे. त्यामुळे ते V.B. शिदोरे वकील आहे ते आता नाही आहे, पण त्या घरामध्ये त्यांचा मुलगा आनंदा राहतो. आणि दादा म्हणजे माझे वडील मला पुढे म्हणाले की याच कुतूहलापोटी मी सरळ एकदा त्या बंगल्यामध्ये गेलो आणि तो V.B. शिदोरे यांचा मुलगा आनंद, जोही स्वतःही वकील होता, त्याची माझी भेट झाली. मी त्यांना सांगितलं की बाबा रे, मी काय तुझ्याकडे अशील म्हणून आलेलं नाही आहे, पण माझ्या मनामध्ये एक कुतूहल आणि प्रश्न आहे, त्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकलात तर बरं होईल, असं माझे वडील दादा त्यांना म्हणाले. तो माणूस आनंदात तसा मोकळा होता. त्याने माझ्या वडिलांचं चांगलं स्वागत केलं आणि म्हणाला, बोला. माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं की बाबा, हे तुमचं शिदोरे, तुमचं हे घर आहे आणि याचं नाव मोरारजी कृपा कसं? कारण शक्यतो आपल्यामध्ये धनाजी, कानजी, मोरारजी असली नावं नसतात, तर हे मोरारजी कोण? त्या आनंदाने हसून उत्तर दिलं, अहो, हे मोरारजी कृपामधले मोरारजी म्हणजे मोरारजी देसाई. माझ्या वडिलांना दुसरा धक्का बसला आणि ते जरा सावरून पुढची गोष्ट ऐकू लागले. आनंदा पुढे त्यांना म्हणाला की माझे वडील म्हणजे V.B. शिदोरे ज्यांनी हे घर बांधलं ते 1954-55च्या सुमारास पुण्यामध्ये येऊन नुकतीच वकिलीची परीक्षा पास झाली होती आणि त्याने आपली वकिली सुरू केली. सुरुवातीच्या काळामध्ये वकिलांना ज्या अनंत अडचणी येतात त्याच सगळ्या अडचणी माझ्या वडिलांना त्या कामामध्ये येत होत्या आणि 2-2.5-3 वर्ष झाली तरी त्यांचा हवा तसा जम बसत नव्हता. त्याच वेळेला मोरारजीभाई देसाई जे मुख्यमंत्री होते त्याने दारूबंदीचा कायदा आणला. त्यावेळी पुण्यामध्ये दारू पिणारे होतेच
आणि हा दारूबंदीचा कायदा आल्यावर जे पिणारे होते त्यांना लपून छपून दारू प्यायला लागायची आणि पोलीस या छुप्या मद्यपी लोकांना पकडून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे. गुन्हे दाखल झाले की त्या माणसाला कोर्टामध्ये जायला लागायचं आणि या मद्यपी लोकांच्यावर दारूबंदीच्या कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे अचानक वाढले आणि त्यातले बरेचसे क्लायंट माझ्या वडिलांकडे म्हणजे व्ही शिदुरे यांच्याकडे यायला लागले आणि एकातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा असे खटले वाढता 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 पुढच्या 5-7 वर्षामध्ये माझ्या वडिलांना या दारूबंदीच्या कायद्यामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या खटल्यामुळे भरपूर पैसे मिळाले. म्हणजे पुण्याच्या भाषेत बक्कळ पैसा मिळाला आणि 10 वर्षानंतर आम्ही ही वास्तू बांधली. माझ्या वडिलांचं व्ही शिदोरे यांचं एक प्रांजळ मत होतं की आपल्याला एवढे जे पैसे मिळाले आणि आज ही वास्तू उभी राहिली ती मोरारजी देसाई यांनी जो दारूबंदीचा कायदा केला त्याच्यामुळे. आणि म्हणून ही वास्तू बांधून पूर्ण झाल्यावर कोणतीही भीडभाड न बाळगता त्यांनी आपल्या या घराचं नाव तुम्ही जाता येता ते बघता ते मोरारजी कृपा असं ठेवून दिलं. माझ्या दादाने मला ही गोष्ट सांगितली आणि या आनंदाला म्हणजे व्ही शिदोरे यांच्या मुलाला जो सध्या त्या मोरारजी कृपामध्ये राहत होता त्याला भेटायची माझी उत्सुकता दसपटीने वाढली. पुढच्या पुण्याच्या भेटीमध्ये मी वेळ काढून त्या मोरारजी कृपामध्ये गेलो. सुदैवाने मी गेलो त्यावेळी आनंदा शिदोरे हजर होते. त्यांना मी स्वच्छपणे सांगितलं की माझे वडील काही दिवसापूर्वी आपल्याकडे येऊन गेले आणि मोरारजी कृपा या नावाबद्दलचा खुलासा आपण त्यांना जो सांगितला तो त्यांनी मला सांगितलं. आनंदालाही सुदैवाने ते आठवलं. म्हणाला हो हो केतकर नावाचे एक ग्रहस्थ आमच्याकडे येऊन मला हे सगळं विचारून गेले आणि मला पक्क आठवतंय. मी त्यांना म्हणालं जे केतकर तुम्हाला विचारून गेले त्यांचा मी मुलगा सर्वोत्तम केतकर. त्याने माझंही आगत स्वागत केलं आणि मी त्यांना विचारलं की हे इतकं प्रांजळपणे वागणारं माणूस तुमच्या घरामध्ये होतं हे सुदैव. नंतर त्या आनंदाने बोलण्याच्या ओघामध्ये स्वतःबद्दलची एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती की कसबा पेठेमध्ये काही कामानिमित्त हा आनंद आपली दुचाकी स्कूटर घेऊन गेला होता आणि त्याने एके जागी ती गाडी उभी करून तो आपलं काम करायला समोरच्या इमारतीमध्ये गेला. आनंदाच्या म्हणण्याप्रमाणे त्याची स्कूटर ही पार्किंग एरियामध्ये होती कारण त्या स्कूटरच्या 2 पायापैकी एक पाय पार्किंग दाखवलेल्या त्या बॉक्समध्ये होता. भले बाकीचे स्कूटर बाहेर होते पण एक पाय त्या पार्किंग बॉक्समध्ये होता. आनंद जेव्हा आपलं काम करून परत आला त्यावेळेला त्याला स्कूटर आपली जागेवर नाही हे लक्षात आलं. त्याने चौकशी केली. आजूबाजूचा दुकानदारांनी त्याला सांगितलं की आत्ताच ती नो पार्किंगमध्ये वाहनं उचलणारी गाडी आली आणि त्याने तुमची स्कूटर उचलून घेऊन गेली. मग त्याला आवश्यक सगळ्या क्रिया प्रक्रिया करून आनंदाने आपली स्कूटर सोडवून आणली. नंतर 8 दिवसांनी जाणीवपूर्वक 2 साक्षीदार बरोबर घेऊन आणि आपली दुचाकी घेऊन आनंद परत त्याच ठिकाणी गेला आणि तिथे त्याने ती स्कूटर उभी केली आणि वाट बघत बसला. तासाभराने ते नो पार्किंगमधली वाहनं उचलणारी गाडी आली आणि त्यातल्या 2 लोकांनी येऊन आनंदाचे स्कूटर उचलण्यासाठी त्याला हात लावला. हात लावल्याबरोबर आनंदा पुढे झाला आणि त्याने ऑब्जेक्शन घेतलं. म्हणे तुम्ही ही गाडी उचलू शकत नाही. जो RTOचा अधिकारी बरोबर होता तो म्हणाला साहेब तुमची ही गाडी नो पार्किंगमध्ये आहे, ही गाडी आम्हाला उचलायला लागेल. आनंद म्हणाला ही गाडी नो पार्किंगमध्ये आहे ही गोष्ट खरी आहे पण तुम्ही या तुमच्या गाडीमुळे ही माझी स्कूटर तुम्हाला उचलता येणार नाही. हा वाद
थोडासा वाढायला लागल्यावर आजूबाजूचे बघे मंडळी जमा झाली आणि आनंद त्यांना सांगत होता की माझ्या गाडीला हात लावायचा नाही आणि मी आज 2 साक्षीदार आणि सगळ्यात तयारीमध्ये इथे उभा आहे. त्या आरटीओला कळेना की नो पार्किंगमध्ये आहे, हा गाडीचा मालक मान्य करतोय, तरी आपल्याला गाडी उचलून देत नाही. म्हणून त्याने थोडीशी उज्जत घातल्यावर नरमान म्हणाला की साहेब, तुमचं म्हणणं तरी काय आहे? मग आनंद त्याला शांतपणे म्हणाला की बघा, या गल्लीच्या एका कोपऱ्याला एक बोर्ड आहे की या गल्लीमध्ये अवजड वाहनांना बंदी आहे. तो आरटीओ म्हणाला की हो, मला माहिती आहे. तो म्हणे जर अवजड वाहनांना बंदी आहे आणि हे तुम्हाला माहीत आहे, तर हे तुमचं या स्कूटर उचलणारं एवढं मोठं वाहन या गल्लीमध्ये आलं कसं? त्याच्यावर तो आरटीओ म्हणाला, नाही नाही, हे आमचं वाहन आहे, आम्हाला चालेल. आनंद शांतपणे म्हणाला की अवजड वाहनाला बंदी आहे म्हणजे सगळ्या अवजड वाहनांना ती बंदी आहे आणि तुम्ही हे वाहन या गल्लीमध्ये आणून गुन्हा करून परत आमच्या गाड्या उतरून जाताय, हे चालणार नाही. आजूबाजूच्या बघ्यांनी आनंदाची बाजू घेऊन बोलायला सुरुवात केली आणि तो आरटीओचा जो कोण अधिकारी होता तो थोडासा भांबावला. त्याला कदाचित आपली थोडीशी झालेली चूक लक्षात आली असेल किंवा आजूबाजूच्या गर्दीचा वाढणारा दबाव त्याला थोडासा धोकादायक वाटला असेल. म्हणून त्याने आनंदाला शेवटी विचारलं की बाबा साहेब, मला सांगा मी काय करू? आनंद स्वच्छपणे त्याला म्हणाला की हे बघा, हे जे वाहन आतमध्ये आलेले आहे याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा, याच्यावर केस करा. म्हणे असं काय करता साहेब, हे तर आमचीच गाडी आहे ना. म्हणे ठीक आहे ना, तुम्हीच तुमच्या गाडीवर गुन्हा दाखल करा. त्याच्यानंतर थोडी भोवती न भोवती होऊन आनंदाने शेवटी त्या आरटीओ अधिकाऱ्याला त्यांच्याच वाहनावर त्यांच्याच खात्याकडनं गुन्हा दाखल करायला लागला आणि मगच या आनंदा शिधोरेंचं समाधान झालं. हे पुणे कसबा पेठेमध्ये केवळ पुण्यातलाच नव्हे तर भारतातला नव्हे किंवा जगाच्या इतिहासातला पहिला असा गुन्हा दाखल केला की आरटीओनेच आरटीओच्या वाहनावर गुन्हा दाखल करायला.